नमस्कार। आता उन्हाळा सुरू झाला आहे आणि उन्हाळा म्हटलं की मार्केटमध्ये पालेभाज्या विकायला येणं कमी होतात, त्याचबरोबर आल्या तरी त्या खूप महाग असतात। तर अशा वेळेस स्वयंपाक काय बनवायचा हा प्रश्न तुम्हाला पण पडतो ना। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहे घरातील अगदी 2-3 साहित्यापासून, त्याचबरोबर बनवायला अतिशय सोपं आणि खायला अतिशय टेस्टी असा कांद्याचा झुणका। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात आधी आपल्याला कढई गरम करायला ठेवायची आहे। यामध्ये टाकूया 3 ते 4 टेबलस्पून तेल। तेल तापल्यानंतर यामध्ये टाकूया अर्धा टीस्पून मोहरी। मोहरी छान तडतडू द्यायची। त्यानंतर यामध्ये टाकूया 1 चमचा जिरं, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या थोड्याशा जाडसर ठेचून घेतलेल्या आहे आणि आता आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे। लसण घातल्यानंतर लगेच आपल्याला यामध्ये घालायचं आहे 1 पाव चमचा हिंग, थोडीशी कढीपत्त्याची पाने आणि लसणाला गोल्डन ब्राउन कलर यायला सुरुवात झाली की यामध्ये टाकूया 1 कप बारीक चिरून घेतलेला कांदा, किंवा तुम्ही 2 मीडियम आकाराचे कांदे पण घेऊ शकता। कांदा आपल्याला मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम ही लो टू मीडियम ठेवायची आहे। कांदा खूप जास्त फ्राय करून घ्यायचा नाही किंवा कोरडा करून घ्यायचा नाही आहे, फक्त मऊ होऊ द्यायचा आहे। आता आपण यामध्ये टाकूया 2 टीस्पून तिखट। तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त घालू शकता, पण थोडासा स्पायसी झुणकाच खायला खूप छान लागतो। अर्धा चमचा हळद आणि आता आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे। एखादा मिनिट परतवून झालेला आहे। त्यानंतर यामध्ये टाकूया 1 कप बेसन पीठ। 2 ते 3 मिनिटांसाठी मंद आचेवरती बेसन पीठ परतवून घ्यायचं आहे, जेणेकरून बेसनाचा कच्चेपणा निघून जाईल। किंवा तुम्ही हे बेसन पीठ आधी पण भाजून घेऊ शकता। तुम्ही बघू शकता कांदा जास्त घातल्यामुळे यामध्ये बेसन पिठाच्या गुठळ्या झालेल्या नाही, अगदी मोकळं आपलं बेसन पीठ झालेलं आहे। बेसन पीठ आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे। बेसन पीठ जर का कच्चच राहिलं तर झुणका चिकट होतो आणि खाताना पण तो टाळ्याला चिटकतो। 2 ते 3 मिनिट झालेले आहे। आता आपण यामध्ये अगदी थोडंसं गरम पाणी घालून घेणार आहे, खूप जास्त पाणी घालायचं नाही। आणि आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। ज्या प्रकारे आपण पिठल्याला खूप जास्त पाणी घालतो त्या प्रकारे आपल्याला घालायचं नाही, अगदी कमी पाणी घालायचं आहे आणि अतिही कमी नाही, कारण आपलं बेसन पीठ छान शिजायला पाहिजे। एवढं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे। आणि आता तुम्हाला झुणका कशा प्रकारे आवडतो, थोडासा ड्राय की थोडासा ओलसर, त्यावर डिपेंड करते। ओलसर आवडत असेल तर थोडंसं जास्त पाणी घालायचं आणि कोरडा आवडत असेल तर थोडं कमी पाणी घालायचं। पण कोरडा जरी आवडत असेल तरी पण बेसन पीठ छान शिजेल एवढं पाणी मात्र आपल्याला यामध्ये घालायचं आहे। यामध्ये घालूया चवीनुसार मीठ, आणि मीठ तुम्ही यामध्ये पाणी घालण्याच्या आधी पण टाकू शकता। आणि आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। यावरती झाकण ठेवून घेऊ आणि लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला झुणका छान 7 ते 8 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचा आहे। आणि हो, त्याचबरोबर मध्ये मध्ये आपल्याला परतवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला झुणका खाली लागणार नाही। लो फ्लेमवरती 9 ते 10 मिनिट झालेले आहे। आता आपण झाकण काढून घेऊ। यावरती टाकूया थोडीशी कोथिंबीर आणि एकदा छान परतवून घेऊ। तुम्ही बघू शकता झुणका खूप जास्त ओला पण नाही आणि खूप जास्त कोरडा पण नाही। झुणका हाताने मॅश केल्यानंतर तुम्ही बघू शकता हाताला चिटकत नाही। या प्रकारे झालं की समजायचं आपला झुणका हा व्यवस्थित झालेला आहे। तर आपला अतिशय कमीत कमी साहित्यामध्ये आणि घरामध्ये अवेलेबल असलेल्या साहित्यांमध्ये झुणका तयार आहे आणि खायला पण अप्रतिम लागते। आणि तुम्ही जर का कुठं ट्रॅव्हल करत असाल आणि टिफिनमध्ये न्यायला पण उत्तम ऑप्शन आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लवकर सबस्क्राइब करा।